कुछ ऐसा कर कमाल कि तेरा हो जाऊं, कुछ ऐसा ए वाव, माझी बँड आहे ही. हो. इस्त्री नाही गेली अजून? नाही. ए वाव, माझा शर्ट. अरे हे पण काय इस्त्री का नाही गेले, नुसते धुवून का ठेवलेत? शी, मी घड्या घालते ना, करू ना. बोर आहेत बोर लोक. बोर काय? काही लोक खूप बोर आहेत माहितीये का. वेळेचा सदुपयोग कसा करायचा ना तेच कळत नाही काही लोकांना. म्हणजे काय? तू काय बोलतोस ते मला नाही कळते. आता तुला व्यवस्थित कळतंय मी काय बोलतोय? खरंच नाही काही कळते. तुला सगळं कळतंय, तुला कळून घेतलं, तुला कळून न कळल्यासारखं करतेस तू. असं अजिबात नाहीये. मला माझी कामं करू दे, बरीच काम आहेत मला. कुछ ऐसा कर कमाल कि तेरा हो जाऊं. सौमित्र, मला काम आहेत, मला जाऊ दे ना. मी पण माझंच काम करतोय ना. कुछ ऐसा कर कमाल. आणि या कामाला काय म्हणतात माहितीये का? काय म्हणतात? मला जाऊ दे, मला खरंच खरंच काम आहेत. या कामाला रोमांस म्हणतात. रोमांस. मला जाऊ दे, मला काम करू दे. अरे पण मी जर रोमांस करण्यासाठी आज सुट्टी घेतली आणि तू मला माझं कामच नाही करू देतेस. तू सुट्टी घेतलीस ना, म्हणजे तुझ्याकडे वेळ आहे. मग असं असं काहीतरी गाणी वगैरे म्हणत बसण्यापेक्षा ना मला मदत कर. हा चल. तू ऐकवतेस काय का मला? हा, तुझ्या प्रत्येक कामात मदत करतो मी. लगेच काय ऐकवते? जरा मदत कर म्हणे. मग आता करून दाखव ना मदत. कर, मदत कर. काय करू शकतोस तू? सिरियसली? सिरियसली चल करतो मदत. काय करायचं सांग. काय करायचं बोल. काय करू शकतो? तुझी सगळी कामं करतो मी. बोल काय करायचं. कर ना मग. बोल काय करू, बोल ना, सांग ना. झाडू मार. कम अगेन. झाडून काढ सगळं घर, झाडून काढ. झाडू. झाडू असते कुठे? हसण्यासारखं काहीच नाहीये. झाडू असते कुठे सांग. तिकडे डावीकडे. तिकडे साधारण 3 खोल्या आहेत. त्यातल्या कुठल्या डावीकडे? या भिंतीच्या मागे डावीकडे. या भिंतीच्या मागे डावीकडे झाडू असते? मला कधी दिसली नाही. आता बघशील. झाडू. झाड. डाव्या कोपऱ्यातली झाडू. मी झाडू. झाड. बरं मला सांग राधा, जर मी व्यवस्थित झाडलं, म्हणजे तू म्हणतेस तशी सगळी कामं जर मी केली तर तू या सगळ्या कामातून मोकळी होणार आहेस आणि फक्त मला वेळ देणार आहेस. चालेल? ते तू काम कसं करतो त्याच्यावरती अवलंबून आहे. 5 मिनिटं ग, 5 मिनिटं. झाडून दाखव ना. 5 मिनिटाच्या आत अख्खी रूम चकाचक करून दाखवतो बघ. करून दाखव. झाडू. लवकर का. झाडू काय ते कशा असतात का बायका अशा अशा असं वाटलं ना. तुला जसं जमेल तसं तू कर. बायका कसं करतात ते महत्वाचं नाहीये. राधा, हे साबुदाणे का भिजत घातले तिथे? सौमित्र, साबुदाणा नाही येतो. ओ सॉरी. ए बघ धूळ बघ केवढी येते. शी कपड्यात ना. शी शी शी. अरे ये. अरे ए काय चाललंय तुझं? नीट झाडायचे तू सगळ्या वस्तू पाडतोस. हे काय चाललंय? नाही 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 मागून वाढवतोस. अरे वाढवत नाहीये मी. सगळी धूळ आहे बघ. त्याला धूळ आहे ना अशी मागून सगळी धूळ आहे ती. काय हे काय चाललंय? अगं धूळ सगळी झटकायला नको का? झाडतोय मी. मला करू दे ना. नाही तू नको करूस. तुला नाही जमत आहे. नको करू. काही करू नकोस तू. मी करते. मला जमत नाही. नाही जमत आहे तुला. मला जमेल असं काम सांग ना एखादं. काय जमतं तुला? कुछ ऐसा कर कमाल. सौमित्र, मला ना रोमांस जमतो. रोमांस. हो कॉलेजमध्ये असल्यापासून हो मला फक्त रोमांस जमतो. सौमित्र सिरियसली कॉलेजच्या गेटवर माहिती अशा मुली उभ्या असायच्या. सौमित्र कधी येणार असं दिसायचं मला त्यांच्या डोळ्यात. माझ्याशी बोलायला धडपडायच्या त्या. माहितीये तुला? तुझ्यासाठी उभ्या राहायच्या त्या. मग तुला काय वाटायचं? नाही मला असं वाटायचं की असंच म्हणजे उगाच किंवा काहीतरी
चिंचा बोरं विकायला कोणीतरी येणार असेल, असं काहीतरी असेल कारण त्यांचं. पण तुझ्यासाठी थांबायचंही नव्हतं माहिती मला. चिंचा बोर चिंचा बोरं कॉलेजमधल्या मुली, शाळेतल्या मुलींबद्दल नाही बोलतेस ना तू? ठीक आहेस ना? जळतेस ना? मी हा, मुली माझ्या मागे लागायच्या म्हणून अजूनही जळतेस तू? हा, मी का जळू? काय तुला आठवतंय का आपण कॉलेजमध्ये असताना एक गेम खेळायचो? कोणता? थांब तुला मला आठवते. हा, खाने में हो नमक पण वाक्यात पाहिजे यमक, असं काहीतरी जुळवून आपण खेळायचो. हा, असं गेम खेळायचो आपण. मला नाही जमायचा पण तो गेम. आठवला ना? पण गेम आठवला मला. मग चल ना, तू खेळायला तर सुरुवात करू आणि खेळता खेळता रोमांस करू. झालं तुझं पुन्हा सुरू? हे बघ, खेळता खेळता रोमांस करू. मग तू म्हणालीस झालं तुझं पुन्हा सुरू. जमलं तुला? हे जमलं मला. जमलं तुला? चला सुरू करूया खेळायला. हे बघ, चल ग सुरू करूया. अरे. अगं माझी लाडू बघ इथे आहे झाडू. सुरू. तुला जमेल, मला नाही जमेल. जमेल जमेल, नक्की जमेल ना? एक वेज हक्का नूडल्स आणि एक वेज मंचुरियन. हा, लवकर आणा प्लीज. काय ग, काय झालं? अशी गप्प काय आहेस? नाही, काही नाही. तू बोल ना. तू लंचचा प्लॅन केलास? काय करू नये का? नाही, तसं नाही. मग कसं? म्हणजे तू सहज म्हणून काही कुठली गोष्ट करत नाहीस ना, म्हणून. हा माया, एवढ्या कमी दिवसात तू मला खूपच चांगलं आणि करेक्ट ओळखायला लागलीस. नाही, बरोबर आहे. मला तुला लंचवर बोलवायचा हेतूच असा होता की जरा महत्वाचं बोलायचं होतं. माझ्या डोक्यात सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग आहे माया. त्यामुळे मला सगळे फ्युचर प्लॅन्स तुझ्यासोबत शेअर करायचे होते. तुझ्याशिवाय हे सगळं शेअर करायला अजून कोण आहे ना माझ्या आयुष्यात? ते सगळं ठीक आहे गुरुनाथ, पण आतापर्यंतचे तुझे सगळे प्लॅन्स फेल ठरले. असं नाहीये माया. आता माणूस म्हटलं की त्याच्या आयुष्यात यश अपयश या गोष्टी येणारच ना. त्यातनच माणूस शिकत शिकत मोठा होतो की नाही? आता मी नागपूरहून जेव्हा मुंबईमध्ये पहिल्यांदा आलो ना, तेव्हा आय वॉज नथिंग. मी शून्य होतो. पण नंतर माझ्या प्लॅनिंगच्या बळावर, माझ्या मेहनतीच्या बळावर मी माझ्या पद्धतीनं मोठा होत गेलो. आणि आता तर मी एवढं नाव कमवलंय की फूड इंडस्ट्रीमध्ये मला एक वेगळं स्टेटस आहे. हा, आता मधल्या काळात काही सगळ्याच गोष्टी माझ्या मनासारख्या घडल्या नाहीत, पण तरी सुद्धा माझं प्लॅनिंग कायमच परफेक्ट होता. माया, याच प्लॅनिंगच्या बळावर, याच कॉन्फिडन्सच्या बळावर मी यशवंत बनहट्टी सरांना भेटलो, एसबी कंपनीमध्ये प्रवेश केला, स्वतःला प्रूव्ह करून दाखवलं आणि तिथे मला तू भेटलीस. अपयश काय कुणालाही येतं ग. आयुष्यामध्ये खाचखळके प्रत्येकाच्याच असतात. पण अशा वेळेला कोणाची तरी भक्कम साथ नसेल ना तर फार प्रॉब्लेम होतो. माझ्या बाबतीत तेच झालं. शनायाची मला काही साथच नव्हती, तिचा काही सपोर्टच नव्हता मला. म्हणजे प्रत्येक टप्प्यावर आयुष्याच्या जेव्हा आपल्याला वाटत असताना की आपल्याला कोणाचा तरी सपोर्ट हवा आहे, तो नव्हताच माझ्याकडे. आणि तो सपोर्ट मला तुझ्याकडून मिळाला माया. माया, तुझा हा सपोर्ट मला आयुष्यभरासाठी हवाय. माझ्याशी लग्न करशील माया? बघा आता मी ट्राय करतो. बघा, कर कर. बापरे. अजूनही आहे नेम तुझ्यावर. नेम? नेम व्हॉट इज युअर नेम मधला नाही, मग नेम. ओ, अजूनही आहे नेम तुझ्यावर. अजूनही करतो प्रेम तुझ्यावर. वाह, जमलं. मला आता लगेच नाही जमणार, काम आहेत.
डाव तुझा हा कळतोय मला. डाव 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 वाव. डाव डाव तुझा हा कळतोय मला, पण प्रेम म्हणजे खेळ नाही. काम माझी वाट पाहतायत, बोलायलाही वेळ नाही. अरे राधा, अरे जमलंय ना तुला. प्रेम म्हणजे खेळ नाही. काम माझी वाट पाहतायत, बोलायलाही वेळ नाही. अरे काय तू उगाच मगाशी म्हणत होतीस की मला जमला नव्हता खेळ. परफेक्ट आहे. म्हणजे असंच जर तू बोलत राहिलीस ना तर आपण असं कवितेचं पुस्तकच छापूया तुझं पटापट. हो ना. नाही आता मी हे बोलले, पण मला आठवलंय आपला तो गेम आठवलाय की आपण ते असं यमक वगैरे जुळवायचो. पण तेव्हा कुठे काय आपल्याला पडलेलं होतं विषयाचं आशयाचं. नुसतं बोलायचं, नुसतं यमक जुळवायचो. आता हे साधं जमलंय. ठीक आहे आता. बघावं तेव्हा कामातच असतेस, माझ्याकडे तर पाहतच नाहीस. म्हणून हट्ट असतो मिठीचा, मिठीमध्ये नदीच नाही, मिठीमध्ये राहतच नाहीस. काय बोलतोस? अरे काय ठीक आहे ना, ठीक आहे ना. नाही नाही, बघ जेव्हा यमक जुळत नाही ना तेव्हा भावना महत्वाच्या समजायच्या. अच्छा. आणि जेव्हा भावना जुळत नाहीत तेव्हा यमक महत्वाचं करायचं. अच्छा, तुझ्या सोयीने करायचं सगळं. खेळ चालू राहिला पाहिजे. तो चालू राहतोय ना, बस चला चालू ठेवा चालू ठेवा. नाही मला आता नाही जमणार. तसं रोमॅन्टिक बघ माझ्याकडे, बघ स्फुरेल तुला. छान बघ. कुणीतरी आज या घरात सतत मागे मागे फिरतंय. हवं ते मिळत नाही म्हणून मनातल्या मनात झुरतंय. थँक गॉड, एवढं तरी समोरच्याला कळलंय. कामातून थोडं लक्ष माझ्याकडे वळलंय. काय झालं, तुला मी आवडत नाही का? असं नाहीये गुरुनाथ. मग नाही, तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? तसं सी म्हणजे यू अँड शनाया, यू आर स्टील टुगेदर. तुम्ही एकत्र असता. तुमचा डिवोर्स झाल्याशिवाय आपण कसं काय लग्न करणार? एवढंच ना माया, तू शनायाचं टेन्शन सोड. शनायाचा विचारही करू नकोस. शनायाच्या मम्माशी माझं बोलणं झालेलं आहे. ती तिला माझ्या आयुष्यातून दूर घेऊन जाणार. आर यू सिरियस? म्हणजे म्हणजे त्या रेडी कशा झाल्या? त्यांनी त्यांच्या मुलीचा एकदाही विचार नाही केला? माया, पैसा पैसा एक अशी गोष्ट आहे जी कोणाला काहीही करायला भाग पाडते. आता शनायाच्या मम्माच्या बाबतीत तर त्यांनी सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं ना. त्यांना माहिती होतं शनाया आणि मी कम्पॅटेबल नाही आहोत. शनाया सोबत माझं झालेलं लग्न म्हणजे केवळ एक म्हणजे एक मजबुरीतून झालेली गोष्ट होती. मला नाईलाजानं करावी लागलेली गोष्ट होती. आणि त्यांनी सुद्धा मी काय काय भोगलं हे स्वतः पाहिलंय की. हा, पण ती माझ्या आयुष्यातून जाणार म्हणून मी माझी जबाबदारी विसरलेली नाही. हा माया, मी स्वतःहून उलट शनायाच्या मम्माला असं म्हटलं की तुम्ही तिला घेऊन जा, पण तिच्यावर नीट उपचार करा. उलट त्यांनी तिची नीट काळजी घ्यावी यासाठी मी त्यांना 5 लाख रुपये देतोय. हो, कारण ती माझ्यापासून दूर जरी गेली तरी मलाच असं मनापासून वाटत नाही ग की तिच्या बाबतीत काही वाईट घडावं. तिची काळजी घेतली जावी म्हणून मी स्वतःहून 5 लाख रुपये त्यांना ऑफर केले. स्टील आय फील की त्यांनी एकदा तरी तिचा विचार करायला हवा होता गुरुनाथ. माया, त्यांना सुद्धा कळतं ना. पण आणि त्यांना त्यांची मुलगी कशी आहे हे माहितीच आहे. त्यामुळे हे बघ, तू काळजी करू नकोस. तिची पूर्णपणे काळजी घेतलेली असेल. तिला पैसे पण पोचतील आणि ती माझ्या आयुष्यातून पूर्णपणे बाजूला झालेली असेल. रिअली नाईस ऑफ यू गुरुनाथ. हे सगळं करण्यासाठी ना खरंच मोठं मन लागतं. यात काय एवढं, हे माझं कर्तव्यच आहे माया. माया, आय लव्ह यू. आय लव्ह यू सो मच. आय लव्ह यू टू.